1 एप्रिल भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ची स्थापना। अर्थव्यवस्था ही बाब प्रत्येक देशासाठी खूप महत्त्वाची असते। राष्ट्राच्या जडणघडणीत अर्थव्यवस्थेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते। यामध्ये बँक खूप महत्त्वाची भूमिका बजावते। भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा गाडा सुरळीत चालावा, आर्थिक शिस्त राखली जावी आणि चलन व्यवस्थापन नीट व्हावे यासाठी 1934 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट पारित करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ची स्थापना करण्यात आली। नमस्कार मित्रांनो, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। भारतीय रिझर्व्ह बँकची रचना आणि दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेतले आहे। या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होते, पण त्यात बदल करण्यात आले आणि सिंहाऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याचा चिन्हात समावेश करण्यात आला। सुरुवातीला RBI चे मुख्यालय कोलकाता येथे होते, परंतु 1937 मध्ये ते मुंबईत हलवण्यात आले। स्वातंत्र्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी RBI चे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि ते संपूर्णतः भारत सरकारच्या ताब्यात आले। RBI ही केवळ बँक नसून भारतीय अर्थव्यवस्थेचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करणारी प्रमुख संस्था आहे। RBI मध्ये एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात। RBI चे कामकाज पाहण्यासाठी एक संचालक मंडळ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असते, ज्यामध्ये 16 सदस्य असतात। सर ऑस्बोर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व्ह बँकचे पहिले गव्हर्नर होते, तर CD देशमुख, चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे भारतीय रिझर्व्ह बँकचे पहिले भारतीय गव्हर्नर होते। आपल्याला माहितच आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या भारतीय नोटांवर रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते। पण RBI नेमकं काय काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? चलनाचा पुरवठा आणि मागणी यांचे संतुलन राखण्याचे कार्य RBI करते। 1 रुपया वगळता इतर सर्व नोटा RBI जारी करते। देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांचे नियमन आणि देखरेख करणे, नव्या बँकांना परवाना देणे, बँकिंग नियम ठरवणे आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे RBI चे महत्त्वाचे कार्य आहे। त्याचबरोबर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी रेपो दर, रिपर्चेस ॲग्रीमेंट, रिव्हर्स रेपो दर, रिव्हर्स रिपर्चेस ॲग्रीमेंट, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो आणि SLR, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो यासारखी साधने RBI मार्फत वापरली जातात। भारतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या विदेशी गुंतवणुकीवर RBI देखरेख ठेवते। UPI, RTGS, NEFT यांसारख्या सेवा उपलब्ध करून RBI ने देशात डिजिटल व्यवहार वाढवले आहे। डिजिटल रुपया CBDC, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हा नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकने सुरू केला आहे। भारताचा ग्लोबल फायनान्शियल सेक्टर मधील सहभाग वाढवण्यात RBI ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासासाठी RBI ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून कार्यरत आहे। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।